नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज सकाळी तुमच्याशी पूजा शेअर केली पहिली, कारण बहुतेक वेळेला किचनमध्ये असते असं चित्र दिसतं तुम्हाला. कारण नाश्ता करून जायचा असतो, हर्षदाला डबा नेते, त्यामुळे आपला डबा पण संप झाला आहे कॉलेजचा. त्यामुळे काय होतं, आधी ते करते आणि मग मी रुटीन नेहमी असं एकसारखं असं नसतंच. कारण कधी पूजा आधी केली तर काही वेळा म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला वेळ असेल त्याप्रमाणे माझं रुटीन असतं. म्हणजे मुलांची सुट्टी असेल तर आधी पूजा वगैरे करून घेते, आणि जर त्याचे डबे असले आधी डबे करायचे. पण आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूजा दिसली झालेली. त्याचं कारण असं पुढे जाऊन सांगते. कारण टायटलवरून वाटलं असेल घोळ झालं आहे, पण काय घोळ झालं सांगा. सकाळी उठले, आंघोळ वगैरे झाली, कचरा वगैरे झाला, पूजा केली. पूजा म्हणजे नंतरच करणार होते, पण काय केली आधी हे सांगते. तर बाकीची कामं थोडीफार केलेली आहेत, पण घोळ एवढा झाला की किचनमध्ये मला काहीच करता येत नव्हतं, असा घोळ झालेला आहे. काय झाला घोळ ते दाखवते, आणि मग इतका वेळ काय केलं तेही सांगते. झालं असं की सिलेंडर आहेत माझे 2, पण एक सिलेंडर माझा गॅस शेगडीला, म्हणजे बहुतेक जणांचं असं असतं, एक गॅस शेगडी लावली असतो जेवणासाठी आणि एक गॅस गिझरसाठी. तर गॅस गिझरचा संपला म्हणून जेवणाचा संपला म्हणून मी काय केलं, गॅस गिझरचा लावला. तर दुपारच्या वेळेस संपलेला होता तो लावला आणि नंबर लावला त्याच वेळेला. पण दुसऱ्या दिवशी सकाळशिवाय काय सिलेंडर नव्हतं येणार, आणि तो लावला, पण तो जरासा शिल्लक असणार बहुतेक, ते काय माहिती नाही. कारण आत्ताच उन्हाळा झाला, आणि उन्हाळ्यात कसं ही कोण जास्त हे करत नव्हते, गार पाण्याने आंघोळ करायची. मी तेवढी गरम पाण्याने जास्त करून, मग ते बरेच दिवस झालं ते होतं, आणि लक्षात नाही आलं की बाबा जर असं असेल ना तर काय, असं आपल्या लक्षात येत नाही ना. त्या सिलेंडरच्या असं काही मार्क नसतात की बाबा संपलं किंवा काय संपत आलेलं आहेच काय नाही. तर ते होतं, ते लावलं आणि जेवण वगैरे झालं त्या दिवशीच रात्रीचं. मात्र झालं असं की दुसऱ्या दिवशी उठले, आंघोळ वगैरे, कचरा झाला, आणि चहा ठेवायला ऑन केला गॅस संप, असा घोळ झालेला. आणि सिलेंडर नंबर लावला त्यामुळे येणारच होताच, पण फोन केला मग संवादाशिवाय नाही येणार असं ते बोलले. कारण ते लोड वगैरे यावा लागतो, ते चढवायला वगैरे, ते संवादाशिवाय येणार नाही. संवादाला येईल, तिथून पुढे इथे येईल, तिथून पुढे स्टार्ट जेवण. काय चहासुद्धा घेतलेलं नाही अजून. बाकीची कामं केली थोडीफार, पूजा म्हणा, कचरा किंवा भाजी चिरून पीठ मळून असं केलं. चहासुद्धा घेतला आहे जवळपास. तुम्ही म्हणाल चहा मग आणायचं, चहा. आणि एकदा असंच झालेलं, आणला चहा पण इतका गार होता, आणि तो गरम कसा करणार, गार होता. आणला चहा पण गार होता, म्हणजे कोमटच अगदी, म्हणजे त्याने असं हे पण होत नाही. ह्या आणि तिघांची अजून आंघोळी वगैरे व्हायच्या, त्या तिघांच्या आंघोळी, जेवण. आता बरंच काम आवरायचं. चला आता येईलच सिलेंडर. मेथी चिरून, कारण मेथीचंच करायची होती. मेथी चिरून घेतली, कांदा चिरून घेतला भाजी आमटीचा, आणि इथे पीठ मळून ठेवलं. असं पीठ मळून ठेवलेलं आहे. पीठ मळून चहाचं पाणी असं घेऊन जेवलं ते तिथेच आहे. ठीक आहे, मी हे काय करते सांगते. कारण गॅस संपलेला आहे. तुम्ही म्हणा हे काय करते, कारण गॅस संपल्याने कसं करते. तर योजना कशी असते की काल रात्री असलेलं प्रणवने चहाबरोबर चपाती खाल्ली, आणि नंतर त्याच्या आत्याकडे गेला, तिथे पण चहा वगैरेचं खाणं झालं. वाढदिवस होता मित्राचा, तिथं गेला, तिथं केक खाणं झालं. आला आणि जेवला नाही, तिथं चपाती राहिली. दिदीचं पण तसंच झालं. तिने काय केलं, आधी मला वाटतं चहाबरोबर ब्रेड खाल्ला, आणि नंतर चकली खाल्ली. माहिती आहे तुम्हाला, मी चकली खाल्ली. तिला पण भूक नाही, फक्त एकटी मीच आणि मिस्टर, आम्ही दोघंच जेवलो. आणि चपात्या तशाच राहिल्या. आणि मग त्या चपातीचं काय केलं, कारण गॅसवर काहीच करता येत नाही, मुलांना भूक लागते त्या प्रियंका म्हणल्या. त्यात गुळ घातला, बडीशेप घातली, आणि त्याच्यात लाडू पण मिळते मुलांनी, कारण ते होऊ शकतं. हे जर नसतं तर त्यांना चकलीच खावी लागली असती, असं आहे. तर हे लाडू करून देते. म्हणजे प्रणाला खूप आवडत असते लाडू. पहिला प्रणा, हे प्रणा गसले लाडू म्हणजे त्याला देते लाडू, 2 लाडू.
सिलेंडर आलं आणि जीव भांड्यात पडल्यासारखं झाला. चहा ठेवलेला आहे कारण चहा सकाळपासून कोणीच घेतलेला नाही. आता चहा घेऊन मग कामाला स्टार्ट. फायनली सिलेंडर आलेलं आहे आणि चहा आणि दूध पहिलं ठेवले, ते आधी घेणार. वाजले 11. आता जेवणाला सुरुवात केली आहे कारण वेळ बराच झाला आहे. 11:30 वाजून गेलेत, त्यामुळे जेवणाला स्टार्ट केले. बाकीची तयारी आहे त्यामुळे होईल लवकर, पण ह्यांच्या आंघोळी वगैरे तिघांच्या, त्यामुळे वेळ होईल. आता आधी काय करते, भाजी करून घेते. मेथीची भाजी करायची, लसूण मिरची कांदा, नेहमीची आपली जी काय फोडणी साध्या पद्धतीनेच असतात माझ्या भाज्या, सिंपल पद्धतीने. तर ते कांदा वगैरे भाजून घेणार आणि मग मेथीची भाजी त्यात परतणार. कांदा भाजून झाला की मेथीची भाजी परतून घेते त्यात. आणि आता काय करते, ह्यात कांदा भाजेपर्यंत इथे मी तांदूळ काढून घेतले. म्हणजे एखादा तांदूळ पण म्हणजे भात पण लावून घ्यायचा आहे. कुकर लावला की एखादा भात होईल, आमटी, असं म्हणजे लवकरच आटपलं पाहिजे. वेळ झाला की आणि आपल्याला हे झाल्यासारखं होते. तर तयारी असली जर तर काही नाही. सकाळीच रात्री तयारी करून ठेवलेली की सकाळी आटपावं लवकर म्हणून. मला वाटलेलं आज जरा म्हटलं आटपून काहीतरी बाकीचं काम करायचं, काही नाही. आज त्या ह्याच्यातच वेळ गेला गॅस सिलेंडर संपल्यामुळे. तर कुकर लावून घेते. कांदा भाजेपर्यंत कुकर लावून घेतला आणि आता ते त्यात कांद्यामध्ये मेथीची भाजी परतून घेणार. आणि मेथीची भाजी छान झाली, कळवट नाही. मला वाटलं ही होईल की काय, कारण सीझनला म्हणजे ह्या भाजीचा हंगाम म्हणजे जानेवारी महिन्यानंतर, थंडीच्या महिन्यात. पण भाजी छान झालेली. आमटी करायची आहे, अजून चपात्या करायच्या आहेत. तर ती डाळ भिजवली होती, मुगाची डाळ भिजवून ठेवलेली. आमटीसाठी डाळ भिजवून ठेवलेली आहे, म्हणजे पूर्वतयारी करून ठेवलेली. म्हटलं निदान गॅस सिलेंडर आल्यावर हे तर बाकीचं पटपट आटपता येईल, त्यामुळे तयारी सगळी करून ठेवलेली. डाळी वगैरे सगळं भिजत ठेवलेले होते. आमटीची वेगळी, भाजीची वेगळी, कारण भाजीला मुगाची घालणार होते आणि आमटीला तुरीची घालणार होती. आता ती कढई कसली उतरली तर मिस्टरांना पास्ता करून द्यायचा आहे. तर तो पास्ता मी त्याची कढई उतरून ठेवली आणि आमटी टाकून घेते. म्हणजे भाजी, भात आणि आमटी होईल एका बाजूला. मग ते झालं की लगेच चपात्या करून घेणार. तर आमटीची फोडणी टाकून घेते. आता आज हर्षद आपण कॉलेजला पण गेली नाही आणि क्लासलाही गेली नाही, कारण आंघोळीला पाणी वगैरे काहीच नाही. आणि गार पाण्याने करून जा म्हणत होती, काहीतरी बाहेर तिने खाल्लं असतं कॅन्टीनला वगैरे. पण ती म्हटली गार पाण्याने वगैरे नाही, कारण थोडीशी थंडी आहे वेळेमध्ये, त्यामुळे नाही म्हटली गार पाण्याने. काय उन्हाळ्यात चालतं, उन्हाळ्यात ती सगळीच गार पाण्याने करतात. पण जरा असं थंड असलं की नको वाटतं, गरम पाण्याने करावी वाटते. त्यामुळे ती पण थांबली आज घरीच. तर ही चटणी काढून घेते. घोळात घोळ असतो, तर चटणी पण संपलेली आहे. कांदा वगैरे बाकीचं भाजेपर्यंत, कारण आमटी करते दोडक्याची आणि कांद्यामध्ये दोडका भाजत ठेवला की छान होते आमटी. थोडा वेळ भाजत ठेवायचा. तर तोपर्यंत म्हटलं चटणी पण काढून घ्यावी. चटणी काढून घेते. सिलेंडर नसल्यामुळे किती कामं थांबलेली बघा. सिलेंडर आल्याबरोबर लगेच पटपट पटपट सगळी कामं झाली, कारण कपडेही लावता येत नव्हते ह्यांच्या आंघोळी झाल्याशिवाय आणि जेवणही करता येत नव्हतं. म्हणजे काही कामं अशी थांबतात, एकमेकावर अवलंबून असतात कामं काही. तर आमटीची फोडणी तर टाकून होतं झालेली आहे आणि मग चपात्या करून घेणार, म्हणजे मग जेवण झालेलं आहे. तरी एवढं बरं झालं म्हणायचं की शनिवार रविवार म्हणजे असं धरून जर संपला असता सिलेंडर तर फार अवघड झालं असतं. शनिवारी संपला असलं तर रविवारी काही मिळत नाही सिलेंडर.
आणि मग सोमवारीच मिळाला असता. का एखाद दिवस आपण आणून बाहेरून खाऊ शकतो, पण शनिवार रविवार आणि मग सोमवारी सकाळी, ते पण 10:15 तिथं येणार, मग 11पर्यंत असं आलं असतं. म्हणजे सोमवारी मुलांचं हे झालं असतं. आज चुकलीच हर्षदाचं कॉलेज आणि हे क्लास, पण रविवारचा पूर्ण दिवस काढावा लागला असतं. आणि मग घरात असले कसं आपल्याला पाहिजे तर चहा, पाहिजे तर दूध तापवता येतं, मग ते सगळं काही करताच येत नाही सिलेंडर जर नसेल घरात तर. आणि वाट्या वगैरे बघा लगेच धुवून टाकलं हातासरशी, म्हणजे इकडं फोडणी वगैरे होईपर्यंत, कांदा वगैरे भाजतो, दोडका भाजतो, तोपर्यंत जेवढं होतं आहे तर ते करून टाकायचं हातासरशी. आणि मेथीच्या भाजीला आणि दोडक्याच्या आमटीला दोन्हीला पण शेंगदाण्याचा कूट जरा जरा घालणार आहे. जरासा कूट घातला की आमटी पण मिळून येते, चवीला छान होते आणि भाजी छान लागते. आणि थोडंसं जाडसरच असा कूट ठेवलेला आहे, एकदम बारीक अशी हे नाही केलेली पावडर, अशी थोडंसं बारीक थोडंसं जाडसर असं केलेलं आहे करतानाच. छान लागते, मध्ये मध्ये एखादा शेंगदाण्याचं असं हे येतो, छान लागते. तर माझी इथं आमटी भाजी झालेली आहे आणि मी चपाती काही शेअर केलेली नाही, तर जेवण तयार झालेलं आहे. आणि त्यांना नाश्ता दिलेला आहे, ती पण क्लिप लावते पुढे. तर असा पास्ता. तर दुपारचे 1:15 वाजून गेलेला आहे आणि आत्ता माझं जेवण आवरलं, त्या तिघांच्या आंघोळी आवरल्या आणि आत्ता जेवणार. म्हणजे बघितलंच तुम्ही, ते लाडू करून दिले मुलांना आणि ह्यांनी पास्ता खाल्ला, मी त्यातलाच एक लाडू खाल्ला, जराशी चकली टाकली तोंडात, त्यावरच आज भागवलं. तर चला, आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.